हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये काळोख पसरलाय। उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत। शुक्रवारी दुपारी 4 वाजेपासून रात्रीपर्यंत विद्युत पुरवठा खंडित झालाय। नवजात बालक, गर्भवती माता यांच्यावर अंधारात उपचार करण्याची वेळ आली। उपजिल्हा रुग्णालयाचा विद्युत पुरवठा बंद असल्याने शरद पवार गट संतप्त झालाय। रुग्णालय परिसरात येत ठिय्या आंदोलन केलंय। अंधारात असलेल्या एका दिवसाच्या बाळाने काय पाप केलं असा प्रश्न उपस्थित होतोय। तुमचा नातू आहे का तो? नातू आहे। केव्हापासून लाईन नाही इथं उपजिल्हा रुग्णालयात? 4 वाजल्यापासून। 4 वाजतापासून। आता किती वाजले? 1 मिनिट। 9 वाजले। 4 वाजतापासून लाईन नाही, 9 वाजले। आता 9 वाजेपर्यंत लाईन नाही आणि तुम्ही एवढ्या गर्मीमध्ये राहत आहे। हलवून राहिलं, मुलीलाही हलवून राहिली आणि नातूला पण। म्हणजे एवढ्या गर्मीत राहते तुम्ही? आणि बाकीचे बी पेशंट आहे का? आता डिलिव्हरीचे पेशंट आहे। बघा, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये का बिकट आणि वाईट परिस्थिती आहे। आणि म्हणतात, काही लोक म्हणतात की आमच्या भागाचा विकास झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।